तसंच मोदींनी आचारसंहितेचा भंग केलाय, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी राऊतांनी केली। दरम्यान मोदी हे खोटं बोलणारे साप आहेत, ते सर्वांना दंश करतात अशी जहरी टीकाही राऊतांनी केली आहे। मुंबई महानगरपालिकेनं 3,56,00,000 रुपयाचं ओझं वाहिलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या या रोड शोचं। हा आचारसंहितेचा भंग आहे आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा। हे 3,56,00,000 रुपये भारतीय जनता पक्षाच्या किंवा जेथे जेथे हे रोड शो झाले त्या भागातल्या उमेदवारांच्या खर्चातून ते वसूल केले पाहिजेत अशी माझी भूमिका आहे। 3,56,00,000 म्हणजे काल बाळासाहेब हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर मोदी जे गेले, हा बाळासाहेब ठाकरेंच्या नव्हे महाराष्ट्राचा अपमान आहे। ज्याने शिवसेना तोडली, स्वाभिमानी पक्ष महाराष्ट्रासाठी निर्माण केला बाळासाहेबांनी, ती तोडली आणि पुन्हा बाळासाहेबांसमोर आपण नतमस्तक होण्याचं ढोंग करताय राज ठाकरेंबरोबर। बाळासाहेबांनी काल त्यांना शाप दिला असेल। मोदींनी या देशामध्ये खोटेपणाचं विष पेरलेलं आहे बरं का। मोदी हा खोटेपणाचा एक सगळ्यात मोठा साप आहे, सगळ्यांना दंश करत असतो, ते विष सगळ्यांना पसरवत असतो।